एका माणसानं 15 वर्ष आई वडिलाची सेवा केली. 15 वर्ष नुसतं 2 टायमाचं जेवण आणि कायमस्वरूपी मायबापाची सेवा. एक व्यक्ती थकली आणि त्या व्यक्तीने गुरुजींना प्रश्न केला, गुरुजी मला आता पंढरपूरला जाता येत नाही, गर्दी आहे, सगळ्या गोष्टी आहे आणि जावंसं वाटतंय. गुरुजीनं सांगितलं तुमच्या गावात मायबापाची सेवा करणारे एखादा आहे का? ते म्हणे आमच्या बाजूलाच राहतोय आणि 15 वर्ष माय लेकरावर जितकं प्रेम करते तितकं मायबापावर प्रेम केलं. मग एक काम करा, त्याचं दर्शन घेतलं की 100 बाऱ्या पंढरपूरला गेल्याचं पुण्य प्राप्त होते. ती व्यक्ती म्हातारपणी वाट्यावर बसायची आणि तो व्यक्ती बाहेर गेला की दुरून नमस्कार करायची. 100 वेळेला पंढरपूरला गेल्याचं पुण्य माय बापाची सेवा करणाऱ्याला नुसतं पाहिलं की तितकं पुण्य प्राप्त होते. आणि जो बायकोच्या अधीन आहे का, म्हशीच्या गळ्यातला ढोण्या, म्हशीला घाटी नसते का, घुंगरू नसते, मसरायला ढोणे असते. ढोणे तुम्हाला कळणार नाही प्रदीपजी, तुम्हाला काय माहिती ढोणे, त्याला जुनं व्हावं लागते. ढोणे असतो म्हशीच्या गळ्यातला ढोण्या. मग काही माणसं कोणाच्याच अधीन नाहीत, फक्त बायकोच्या अधीन आहेत. याचं तोंड पाहिलं की गाई कापल्याचं पाप लागते. मी कालच पुरावा ऐकला, विडाला आई वडिलांची सेवा. आयला आला प्रश्न, तुम्ही म्हणत असाल आमच्या आईची आमच्यावर श्रद्धा आहे, आमच्या आईवर प्रेम होतं, आईचं कमी काळात निधन झालं, हे गेल्या कशा? हा आयुष्याचं काल आहे. ज्याचे आयुष्य नोहे लेखा तेही लेखाने माझे, किती आपल्याला माहित नाही, पण माझ्या लोकांना भरपूर आयुष्य होतं, त्यांनाही थांबता आलं नाही. तुमची आमची काय कथा. जन्मले ते बाळ त्याची वाट पाहे काळ, झाल्या लेकरू जन्माला आल्यापासून काळ त्याची वाट पाहते. या आयुष्याची मर्यादा आहे. ज्या वेळेला संपत आहे त्या दिवशी यम कसल्याही प्रकारचा विचार करत नाही. नाही त्या यमाशी करुणा, यमाला दया मया क्षमा काही नाही. यम हा पंढरपुरातल्या मालकानं कामाला लावलेला नोकर आहे आणि मालकानं सांगितलेलं काम यम हा करत असतो. मालकाच्या मनात आलं, ए यमा, बाळाने आतापर्यंत मी दिलेल्या आयुष्यात काय केलंय, त्या बाळाला त्याचा हिसाब देण्यासाठी घेऊन ये. मी काल पुरावा पाहिला पुराणात. मृत्यू हा आयुष्याचा पुरावा आहे. देवानं दिलेल्या डोळ्यानं तो काय पाहिलंस हे मरताना पुरावा द्यायचा आहे. भगवंतानं दिलेली चांगले पाय, तू किती बाऱ्या देवाकडनं जाता तमाशाकडे गेलास याचा पुरावा देण्यासाठी मृत्यू आहे. देवानं दिलेली हात ही किती चांगल्या कामाकरता वापरलीस याचा पुरावा म्हणजे मृत्यू आहे. देवानं दिलेली बुद्धी ही किती चांगल्या वाचण्याकरता, किती घाणेरडी चित्र पाहण्यासाठी दिलीस याच्याकरता, याचा हा काल म्हणजे मृत्यू आहे. देव यमाला सांगतो, यमा चला, आतापर्यंत बाळा जगलाय त्याच्या आयुष्याचा पुरावा, आता त्यानं काय काय काम केलं त्याला घेऊन ये. आणि मग यम घेऊन येतो आणि मग देव विचारतो, काय काय काम केलं बडव्या, सांग तू. चांगले किती कामं केले, वाईट किती कामं केले, पाकिट घेऊन धाब्यावर किती बाऱ्या जेवलास हे पण सांग ना. विचारतो यम, विचारणार देव विचारतोय. हा, ह्या पाकिटानं मायबापाला काही नेलंस का बायकोलाच भारीची साडी घेतलीस, कधी माईला लुगडं घेतलं होतंस का सोंगळ्या, का या पाकिटावर 40,000चा चष्मा घालायला, 50,000चा बूट घालायला मायबापाला काहीच देत नाही. थांब, तू हे तंगडे यमाच्या हाताने आणतो सोंगळ्या. प्रत्येक जीवन भर केलेल्या कार्याची पोचपावती देणं म्हणजे हा शेवटचा अंतिम सत्य मृत्यू आहे. आणि जगाचा मालक यमाला सांगून बोलत असतो. यम हा नौकर आहे, तो काही त्याच्या मनानं कोणाला, त्याच्या काय गोळ्या संपल्यात का, यानं त्याला उठावून त्याला घेऊन जा. किती लोक दाखायचे तुम्हाला. मी एका श्रीमंत माणसाकडे गेलो, 13 वर्ष झालं त्याची आई पडलेली, दिवसाच्या 3 आणि रात्रीच्या 3 अशा 6 बायका रात्रंदिवस माईला सांभाळायला येतात. त्याच्याकडे जवळजवळ दिवसाकाठी 60-70 लाखाची उलाढाल होत असेल दिवसाकाठी. एवढा मोठा व्यापारी आहे. म्हणजे 6 बायका महिन्यानं लावलेल्या. सकाळी जाताना आईचं दर्शन घ्यायचं, कामावून आल्यावर आईचं दर्शन घ्यायचं. आईकडे नुसता बघतोय, तिला उठता येत नाही, बसता येत नाही, खाणं पिणं सगळ्या गोष्टी दैनंदिन क्रिया तिच्या बाजेवर आहेत. 13 वर्ष झालं. घरातली सगळी माणसं म्हणतात आमच्या आईचा त्रास आम्ही घेऊ शकत नाहीत, यमानं हिला तात्काळ न्यावा, हिला त्रासातून मुक्त करावा. पण यम नेत नाही का, कारण आयुष्य संपलं नाही. कारण यम असा गाफील नाही ना, ते कुठं जाऊन त्याला मारतो म्हणून असं नाही ना. यमाला नियम आहेत, सूत्र आहेत, बंधन आहेत. यम एका रस्व दीर्घ इतकं सुद्धा चूक करत नाही, एका क्षणा इतकी सुद्धा चूक करत नाही. यमाचे नियम इतके कडक आहेत. यमाचे नियम किती कडक आहेत सांगू तुम्हाला. वरी दरबार भरला,
तुमचे जसे ढवळ्या कपड्यावाल्याचे अधिवेशन भरतेत ना, हिवाळी पावसाळी उन्हाळी असं अधिवेशन देवायचं सुद्धा भरतंय. यक्ष किन्नर गंधर्व चारण विद्याधर लोकपाल दिग्पाल चारुहास परमहंस या सर्व देवतेचं अधिवेशन भरतंय. या देशातली दळणवळण क्रिया कशी चालवायची हे वरून ठरतंय. पाऊस किती पाडायचा, पावसाळ्यात किती बंद करायचा, उन्हाळ्यात किती जास्त पाडायचा, ज्वारीला कणस आल्यावर वारं किती सोडायचं, ऊस चांगला याच्यात आल्यावर गारा पाडून त्याची हराळी कशी करायची, एवढं मोठं पानं असू दे ना, गारा पाडल्यावर त्याची हराळी तयार होत असते, एवढं असं हे कसं करायचं याची सगळी वरी वरी जडणवळण त्याच्यासाठी त्या सभा भरत असतात. या सभेला सर्व देवता. यम हा एक सेकंदाचा सुद्धा विलंब करत नाही याच्यावर सांगतोय. आणि मग ही सभेला सगळी जण निघत असताना गरुड निघाले. गरुडानं सांगितलं, गरुडानं त्याच्या आईनं सांगितलं, गरुडा मला सुद्धा यावं वाटतंय. म्हणलं आई देवाची सभा येऊ दे रे, सगळ्यांचे दर्शन होते. आणि यम हा गरुड हा उदात्त अंतकरणाचा व्यक्ती होता, मातृभक्त होता. त्यानं आपल्या आईला पाठीवर घेतलं आणि त्या सभेत नेलं. पण सभेवर असा बोर्ड, असा फलक जसा लावलाय असा एक फलक होता. त्या फलकावर लिहिलेलं होतं, या कार्यक्रमामध्ये महिलांना प्रवेश निषेध. बाकी ठिकाणी असेल मला काही माहित नाही, पण तिथं मात्र निषेध होता तितक्या पुरता. का असेल देव जाणे. कारण लक्ष्मीला प्रवेश नाही, सावित्रीला प्रवेश नाही, गिरिजा मातेला प्रवेश नाही. मग त्या ती गरुडाच्या आईला कसं जाता येईल. त्या सगळ्या जणी बाहेर थांबल्या होत्या. गरुडाची आई म्हणली मी एकटी झाडाखाली बसते. असा पिंपळाचा वृक्ष, तसा वडाचा पिंपळाचा मोठं एक झाड होतं आणि त्या वृक्षाखाली ती बसली. तेवढ्या अवकाशात यम आला आणि यमाने येऊन तिच्याकडे पाहिल्याच्या नंतर गालातली गालात हसला. तिला तितकीच शंका आली, यम का हसला. यमाच्या हसण्याचं कारण वेगळं होतं. तिने लागली चोपदाराला सांगितलं, चोपदार VIP कक्षात गरुड बसलाय. गरुड कुठेही कसा बसेल, VIP कक्षात बसत असतो. मोठी माणसांना आदर असतो, धनवंताला सर्व मान्यता आहे जगी. मोठ्याच्या मातीला गेलेली मोठाली माणसं मसन वाट्यात पण ह्याच खुर्च्यावर बसते. मोठ्याच्या मातीला गेलेली माणसं मोठाली मसन वाट्यात पण भोईला बसत नाही, याच्यावर बसतात. म्हणून 35च्या आतल्यांना सांगतो, देव आणि संत याच्यानंतर जगात कोणती शक्ती असेल तर अर्थ नावाची शक्ती आहे. आपल्या वाट्याला आलेलं काम निमूटपणे करून 2 पैसे घरात आणि जा. देवाच्या आणि संताच्या नंतर हीच शक्ती येते. या शक्तीचं नाव आहे पैसा नावाची शक्ती. हार अडचणीत हात घालत नाही प्रदीपजी, विचू निघत असतात. त्याच्यामुळे मोकळं मोकळं सांगतो, आजचा मंडप, आजचं स्पीकर, आजची ही सगळी लोक, आजचं अन्नदान. तुम्हाला चौसाळ्यातला दुकानदार म्हणला का फुकट घेऊन जा, नाही. यासाठी तुम्हाला अर्थच खर्च करावा लागेल. म्हणजे चांगल्या कामासाठी सुद्धा पैसेच लागतात. म्हणून देव आणि संत याच्यानंतर शक्ती कोणती असेल तर पैसा नावाची शक्ती आहे. हे निमूटपणे आपल्या जीवनात आलेल्या कामात माणसाने गोडशा पद्धतीत मग ते जोडून या धन उत्तम व्यवहार ते कमवलंच पाहिजे. अर्थ कमवणं हा सुद्धा एक पुरुषार्थ सांगितलेला आहे. विठाला विठाला धन कमवणाऱ्या पुरुषाशी, धनवंत पुरुषाशी स्त्री लवत वकरी कैसी, का देखो शुनी जैसी पुच्चा हलवी. हातात तुकडा पाहिल्याच्या नंतर जसं कुत्र कुत्री शेपटी हलवतात ना, हातातला तुकडा पाहिल्याच्या नंतर, तसं धनवंत पुरुषाच्या पुढे त्याची बायको अशी लवथव लवथव करीत असते. लवथव कारण संपत्ती. काही लोक म्हणत असतात, काय मेल्यावर पैसे काय मसनात न्यायचेत का. अरे सुंबड्या, मेल्यावर पैसे मसन वाट्यात नेत नसते, घरी आल्यावर केळीचे सालटे खात नसते. घरी आल्यावर केळीचे सालटे खात नसते, पण केळी सुखरूप येण्यासाठी घरापर्यंत सालटे आणत असते. पैसे मेल्यावर बोकांडीवर नेत नसते, पण मरेपर्यंत लागत असते. विठाला विठाला. पैशाच्या बाबतीत जर कीर्तनकारांनी निरर्थक भाषा केली तर उद्या या देशातली तरुण निष्क्रिय बनतील. या देशातल्या तरुणांना बायका जोगायची सुद्धा अक्कल राहणार नाही. या देशातल्या तरुणांना म्हातारपणी आपल्या मायबापांना भाकरी देण्याची सुद्धा योग्यता राहणार नाही. ही आजगरासारखी फिरतील, एकदा शिकार करतील आणि 3-3, 4-4 महिने जाळीत बसून हवा पेत राहतील. आजगरासारखी प्रवृत्ती होऊ नये याच्याकरता अर्थ नावाचा पुरुषार्थ आपल्या संस्कृतीत सांगितला. हा गरुड आहे, मोठा आहे. गरुड किती मोठा आहे सांगू तुम्हाला. मोठ्याच्या जवळ राहणाऱ्यांना थोडीशी किंमत असते. त्या खालच्या मोठ्याला जवळ राहणाऱ्याला पण थोडीशी किंमत असते. तर गरुड किती मोठ्या माणसासोबत आहे माहितीये का.
मी बोलतो आणि तुम्ही ऐकता. देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुको नका. तुमच्या आणि माझ्या मधातली दळणवळण क्रिया ज्याच्या हातात आहे. वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे. ही ज्याच्यात ताकद आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि या विश्वाचा मालकाचा पिये कोण असेल तर गरुड आहे. त्याच्या पुढे कान धरून नाचल्याशिवाय जगाचा बाप भेटतच नाही. इतका मोठा गरुड आहे. मग तो VIP कक्षात का बसणार नाही? असं कुठे बसेल का वानर बसल्या आणि विठाला माणसं इतके सूत्रबार नसतात. कीर्तनात तर कुठं चपला काढीत नाहीत. किती हुशार लोक असतात. पान विठाला विठाला चला या कलियुगात एक मस्तीचं सूत्र टाकलेलं आहे. मस्तीचं कुणालाही न जुमानणे, कुणालाही न जुमानणे. म्हणून पंढरपुरातल्या मालकाने एक सूत्र ठेवले. कोणालाच मोजू नकोस. एकदा तुला ये शीट टेकावत लागते. विठाला विठाला तू गरुड VIP कक्षात बसलेला आहे. चौकदार गेले आणि सांगितलं यम थोडा वेळ सुद्धा कोणाचं ऐकत नाही. याच्यावर सांगत होतो. गरुड गेले आणि आपले यम गेले. चौकदार गेले आणि गरुडाच्या कानात सांगितलं माननीय गरुड महाराज आपल्या मातोश्रीने बाहेर बोलवले. ठीक आहे. त्या सभेतनं गरुड आले. आईला लाई काय नाही. यम माझ्याकडे बघून हसला. आणि काय तुला काय भीती म्हणे त्याची? यम तुला बघून हसणं काय? यम कोणाचा नोकरी माहितीये का? तुला कोणाचा आहे रे? पंढरीतल्या मालकाचा. मग जे मालक माझ्या पाठीवर बसते त्या मालकाचा नोकरी यम आहे. काय भीती तू ते मला? बाहेर सारू लागला असं करू. आई हुशार होती. ती म्हणजे जास्त माग सारू नको फाटत असतात. जास्त अशा सारू नको म्हणजे बाहेर फाटत असतात. जास्त नको सारू म्हणे. आगावपणा करू नको म्हणे. मग झालं काय? काही नाही. मला इथं ठेवू नको. मला हिमालयाच्या पायथ्याने देऊन टेकली. पुन्हा सभेत आला. सभा बरखास्त झाली आणि निघल्याच्या नंतर गरुडाला यमाची आठवण झाली. यमाला खालीवरी बोलला. मला असं वाटतंय मोठ्या लोकांच्या सानिध्यात राहणाऱ्यांनी बारकाल्यांना खालीवरी बोलायचं नाही. ज्या वेळेला मोठ्याच्या वजनात बारकाल्यांना जी लोक खालीवरी बोलतात का मोठे पळड्या मग बारकाले यायला यमाला नदीला हाणते. म्हणून कोणाच्या जीवावर माणसानं कोणाला गचंड्या द्यायला नाही पाहिजे. आपल्या आपल्या स्वतःच्या शक्तीवर याच्यावर आपलं आपलं वैभव माणसानं जगलं पाहिजे. दुसऱ्यावर नाही. दुसऱ्यावर नाही. हो. माशी म्हशीच्या पाठीवर बसली आणि मसड अशी रस्त्याने चालली होती. म्हशीच्या पाठीवर पखाल आणि पखालीवर माशी बसली. आणि माशी चलत असताना ती मसड चलत असताना अशी घर पाहू लागली. तर ती माशी म्हणली बाई ह्या घराचा दरोजा नाही ग गोड. ह्या दारात तर रांगोळ नाही. काय या घराला तर कलर नाही. इतकी माशी टेकीत. पण मशीने शेपूट फिरले का चपक्यात माशी मेली. माशीन मारायला काय बंदूक लागती का? बंदूक लागती का? म्हणून माशीनं म्हशीच्या पाठीवर बसून शहाणपणा करायचा नाही. बैलगाडी चौसाळ्यात निघाली. तुमच्याकडे सोयाबीन असेल का? सोयाबीन बैलगाडीत टाकली. प्रदीपजी 10-5 पोते काय टाकीत असतात तितके. बैल जर ताकदवान असतील. बैल ताकदवाने पण आग बारीक आहे. आईकडे रस्ता तुमच्या रस्त्यासारखाच होता गोड असा मस्त. एका चपक्यातच आग मोडा. चला जाऊ दे. आपण कशाला हिचकायचं? आमच्या पाकिटात होतं नाही तर कशाला फुकट करून शेडी वळवळ आगावपणा कशाला करायचा? ज्याला बिमारी नीट होत नाही त्याने बिमारी हिचकायचीच नाही. बैलगाडीमध्ये सोयाबीन टाकलं. बैलगाडी चौसाळ्याला चालली. अलीकडे एक वाडी लागली. आहे ना एक वाडी. आता हे बैलगाडी चालली. बैलगाडी हाणणार आहे. मालक बसलेले सगळे बसले. कुत्रे लय शहाणपणा करते. मालक बैलगाडीत बसले निघले कुत्रे बी संग. काय करायचे? कुत्र्याने वाडा सांभाळून नादच कुत्र्याला इकडे तिकडे फिरायचा. लय कुत्रे फिरणार. बाबा काय 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 चांगले चुंगले कपडे घालून फिरणार. आणि पप्याची माय 17 व्हायचा कापूस याचायला. म्हणजे हाकली नाही. काही काही कुत्र्याला इतक्या कडक टोप्या ऊस तोडता येईल इतकी टोपी कडक. हो. आणि बायको अख्तर व्हायची सोयाबीन कापायला. लाज वाटत नाही काही काही कुत्र्याला. इतके पांचेट काही काही कुत्रे
अबो पांचटपणा पण लाज तू, इतकी पांचट आहेत कुत्रे. विठाला विठाला ते कुत्रे निघालं. आता पुढं गाव लागल्यामुळं तिथं 2-4 कुत्रे जमा झाली पाठीवर. ते कुत्रे पाहिल्यावर यायला जाऊ देतात का? वाव 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 सुरू केलं ते. मग ह्या कुत्र्या लक्षात आलं, मालक तर वरी बसला. मालक म्हणला, ए कशाला आला सुंबळ्या? मालकान दटिल्या. तिकून पुढे निघल्यावर गाडी हाणणार म्हणला, हाणू गा सोडू तुला, कशाला बोंबलत निघला घरी बसायचं, मारायचं, वारा सांभाळायचं. ते म्हणला मालकान सोडन, गाडी हाणणाऱ्यानं सोड, आता आपण गाडी खाली चालाव. मग कुत्र गाडी खाली घुसलं. त्याला माहितीये पुढे बैल येऊ देत नाही आणि बाजून चाक येऊ देत नाही, आणि मागून जर कुत्रा आलं तर पुढे सारखायचं, बैल आपल्या ओळखीचे. पण त्या पाठीवर उभी राहिलेले कुत्रे म्हणले, बाहेर निघ, बाहेर बाहेर. मग पाहतो तू. ते म्हणला आलो असतो पण बैलाला गाडी वडन. मला असं वाटते बरेच कुत्रे असं बोलते. असं नाही, असं नाही, असं कोणाच्या जीवावर कोणाला वरखंडे आणायचे नाही, चुकीच्या गोष्टी असतात. चला, देवाच्या बळावर गरुडानं यमाला गचंडी दिली. पण यमानं सांगितलं, गरुड महाराज तुम्ही मोठ्या आमच्या मालकाला पाठीवर घेता, त्याबद्दल दुमत नाही, पण मला गचंडी का देता? तो हसला का? ते म्हणला, हसण्याचं कारण एक शंका होती. माझ्या मनात अशी शंका आली की तुमची आई हिमालयाच्या पायथ्याला तिचं 11 सेकंदात मरण होतं, 11 मिनिटात मरण होतं, 11 मिनिटात. आणि तुमची आई इथं कस काय? मग हिचं मरण तर 11 मिनिटाच्या आत आलंय, इथं कस काय? ते म्हणलं, मी 11 सेकंदात नेऊन घातली. आणि 11 सेकंदात गरुडाच्या वेगाचा कोण विचार करायचा? बघून घ्या. बघायला गेले तर त्याची आई मृत्यू पावली. दृष्टांत संपला. विश्वचा मालक ज्याच्या पाठीवर बसतो त्याच्या आईला नेत असताना एका तिला इतका येण विचार करत नाही, तर तुमचा आमचा कधी बी न्यायला तो काय वेळ आहे का? तो नाही करत. बरोबर वेळेला नेतो, वेळेला नेतो, वेळेला नेतो. दृष्टांत पुढचा बघा, याच्यात सांगतो. ज्या वेळेला गरुडाची आई हिमालयाच्या पायथ्याला एका दरीमध्ये दरी कोसळून मृत्यू पावते, त्यावेळेला ते प्रेत पांढऱ्या कपड्यात बांधून वैकुंठ नावाच्या नगरीत आणतात. आणि भगवंताला विचारलं, देवा आम्ही 2 भाऊ आहेत, कश्यपाचे नातू होते, नाही सुपुत्र, कश्यपाचा नातू वेगळा, सुपुत्र कश्यपाची मुलं होती. एकाचं नाव गरुड आहे, एकाचं नाव अरुण आहे. अरुण किती श्रेष्ठ सांगू तुम्हाला. जगाला प्रकाश देणाऱ्या सूर्यनारायणाचा रथ हाकायचं काम अरुण करतो. म्हणून वारकरी संप्रदायानं त्याची दखल घेतली. उठा अरुणोदय प्रकाश झाला, घंटा गजर गरजिन्नला, हरी चौघडा सुरू झाला, काकड आरती समयाचा, उठा सूर्योदय प्रकाश झाला. असं नाही, उठा अरुणोदय प्रकाश झाला, उठा अरुणोदय. एक भाऊ तितक्या टोकाचा, आणि एका भावाने म्हणजे गरुडाने एका मुलाने देवाला पाठीवर घेतलं. अशी 2 मुलं, ज्या त्यांच्या आईचं नाव होतं विनता. एवढे मोठे अधिकारी महाराज तेजस्वी पुत्र असताना सुद्धा आईला जावं लागलं. आणि दोघांनी विश्वाच्या मालकाकडून आणि सूर्याकडून 1 रुपया सुद्धा आदला सुद्धा घेतला नाही. अरुणानं आपला संकल्प सोडा, देवा आतापर्यंत जीवनात एक आदला सुद्धा जगाला प्रकाश देणारा सूर्यनारायणाकडून घेतला नाही. विश्वातल्या लोकांनी मला कधी नमस्कार केला असेल नसेल त्याबद्दलही खंत नाही, पण मी फुकट रथ हाकला आणि जगाला प्रकाश दिला. गरुडांनी सांगितलं, जे हे जगदानंद कंद जगतपते पंढरीश पांडुरंग परमात्मा, मी तुम्हाला जीवनभर पाठीवर घेतले, आतापर्यंत एक आदला घेतला नाही. आम्हा दोघा भावानं केलेल्या निष्काम सेवेचं पुण्य आमची विंता नावाची आई जिवंत करा. विटेवरच्या मालकानं सांगितलं, आयुष्य संपल्यावर मी वनवासात असताना राजा दशरथाला म्हणजे माझ्या बापाला, म्हणजे देव म्हणतोय, देवाच्या बापाला सुद्धा आयुष्य संपल्यावर मरावं लागतंय. गरुडा तुझ्या आईची काय कथा आहे? आयुष्याची माळ तुटल्यावर तिला सुद्धा थांबता येत नाही, म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात,
किती मोठं वैभव असेल सज्जनांनो, काय मोठी व्याप्ती असेल, तरी पण नाही थांबता आलं. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय शंभरावर जायची. ते पवित्र स्थळ रामचंद्र असेल, भंडारा असेल, गोहराय असेल, अशा परमपावन त्या स्थळावर तुकोबाराय चिंतन करता आपला बाकीचा वेळ बाजूला करून ती जायची. सकाळी सकाळी पहाटे पहाटे निघायची. स्नान आटपलं, देवाचं भजन वगैरे आटपलं की डोंगरावर जायची. बाईसाहेबाचा नियम होता. किती मोठ्या लोकांना जावं लागतंय. एका पवित्र स्त्रीचं पुण्यस्मरण आज या देशातल्या पवित्र स्त्रियाच मानतो तुमच्या पुढे. डोक्यावर भाकरीचं टोपलं घेतलं आणि तुकोबारायला दुपारच्या जेवण घेऊन जिजाबाई निघालेल्या आहेत. पण कधी कधी काय व्हायचं, जिजाबाई ज्या डोंगरावर तुकोबाराय गेले नाही त्या डोंगरावर जायच्या. ते ठिकाण पाहायच्या, पुन्हा खाली यायच्या. दुसऱ्या डोंगरावर जायच्या, तिथं सापडायची नाही, ते ठिकाण पाहायच्या आणि खाली यायच्या. तेवढ्या अवकाशात दिवस माळवायचा. ज्या दिवशी आपल्या मालकाची भेट आपण दिलेल्या प्रसादानं भाकरी तिथपर्यंत पोहोचली नाही, त्या दिवशी जिजाबाई पाण्याचा थेंब सुद्धा पेत नव्हत्या. अशा वारकरी संप्रदायातल्या अधरीव लोकांचं वाक्य सांगतोय. वारकरी संप्रदायातल्या अधरीव लोकांचं वाक्य. भंगिरे मायबापाला चांगलं म्हणत नाहीत, ते दुसऱ्याला चांगलं म्हणतील याची अपेक्षा काय करायची. काय बोलतील भंगिरी त्याचा काय मेळ नसतो. एवढ्या अधिकारी जिजाबाई. जिजाबाई त्या दिवशी अंथरुणावर आहेत. संध्याकाळची वेळ आहे आणि सहज देवाला विचारलं, देवा जीवनभर माझ्या मालकाने भजन करावं, का उठते त्या बायका नैवेद्यासाठी. बसा ना, काय तुम्ही इथं बसले की नैवेद्य दाखवल्याचं पुण्य तुम्हाला भेटते. आपल्याकडे असले नियम आहेत की ते नियम पुराणात नाहीत, शास्त्रात नाहीत, वेदात नाहीत, ते यांच्या डोक्यात जास्त आहेत. विठाला विठाला फारसे काही नियम आहेत आपल्याकडे. ज्याला ज्याला उठायचं त्यानं पटकन उठा. एक 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 उठू नका, पोत्याला गळती.